हा मॉस्किटो बॅटचा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे। हा सर्किट जो आहे तो आपण बॅटचा जो नेट आहे त्यापासून आपण वेगळा करून घेतला आहे। आता आपली जी फर्स्ट स्टेप येते ती फर्स्ट स्टेप म्हणजे की फिजिकल व्हेरिफिकेशन। फिजिकल व्हेरिफिकेशन करत असताना जेवढे काही या आपल्या PCBवरती इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट आहेत त्या कंपोनंटमध्ये कुठे काही क्रॅक आलेला आहे का किंवा मग कुठल्या प्रकारची काही बॅक साईडला कुठं बर्न झालेलं आहे का, हे आपलं जे काही येतं ते फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये येतं। तर आपण आता ह्या फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये कुठलाही कंपोनंट अशा प्रकारचा कुठे काही आपल्याला फॉल्टी दिसत नाही। आपण एक फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतर जी दुसरी स्टेज येते ती म्हणजे आपला प्रायमरी साईडला आपले जेवढे काही कंपोनंट आहेत ते चेक करून घेणं। आता आपल्याकडं दोन मेथड आहेत। एक मेथड म्हणजे जेव्हा आपलं सर्किट डेड कंडिशनला असते, म्हणजे ह्याचा अर्थ काय, डेड कंडिशनला असणं म्हणजे जेव्हा मी ह्याला सप्लाय प्रोव्हाइड केलेला नसेल त्यावेळीची कंडिशन म्हणजे डेड कंडिशन। आणि त्या डेड कंडिशनमध्ये आपण सर्वच्या सर्व कंपोनंट चेक करू शकतो, कारण या कार्डवरती खूप कमी कंपोनंट असतात, म्हणून आपण डेड कंडिशनमध्येही चेक करू शकतो आणि लाईव्हमध्ये सुद्धा आपण अक्रॉस त्याचं जे काही येणारा व्होल्टेज आहे, जो डिझायर व्होल्टेज आहे तो व्होल्टेज त्या इच कंपोनंटच्या अक्रॉसमध्ये दिसतो का नाही, आपण त्या पद्धतीने सुद्धा आपण ह्या ठिकाणी चेक करू शकतो। तर मी आता पहिली जी स्टेज आहे, पहिली स्टेप म्हणजे आपली ह्या ठिकाणी बॅटरीचा व्होल्टेज चेक करणं। जर बॅटरीचा व्होल्टेज जर सफिशियंट असेल तर मग आपण पुढे जाऊ शकतो। तर बॅटरीचा व्होल्टेज आपल्याला नियर अबाउट 4 व्होल्ट असायला पाहिजे। ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला मी कनेक्ट करतो आणि ही जी सेटिंग आहे 20 व्होल्टेज DC वरती ही मल्टीमीटरची सेटिंग ठेवलेली आहे। तर व्होल्टेज चेक केलं तर आपल्याकडं व्होल्टेज मिळतो 3.9 व्होल्ट। 3.9 व्होल्ट जेव्हा मिळाला, मग जर सपोज मी हा स्विच ऑन करत असताना जर व्होल्टेज समजा जास्त ड्रॉप झाला, जास्त म्हणजे 3 किंवा 3.5 पर्यंत जर ड्रॉप झाला तर ह्याचा अर्थ आपली बॅटरी डॅमेज आहे आपण असं म्हणू शकतो। तर आता ह्या ठिकाणी मी स्विच ऑन करून घेतो। स्विच ऑन करून हा जो मोमेंटरी स्विच आहे तो मोमेंटरी स्विच प्रेस केल्यानंतर जर समजा माझा हा व्होल्टेज जो आहे तो व्होल्टेज जर कमी दिसत असेल तर आपल्याला बॅटरी ही बदलावी लागेल। ही प्रायमरी कंडिशन म्हणजे आपली ही असणार आहे। मी आता जेव्हा ही मोमेंटरी स्विच, आता ह्या ठिकाणी मी मोमेंटरी स्विच प्रेस करून घेतो। प्रेस केल्यानंतर जर व्होल्टेज आपला ड्रॉप झाला तर ह्याचा अर्थ आपल्या बॅटरीचा इश्यू आहे। आता मी प्रेस केलेला आहे तेव्हा मल्टीमीटरचा जो दिसणारा व्होल्टेज आहे तो व्होल्टेज 3.8 पर्यंत ड्रॉप होतो। याचा अर्थ ही बॅटरी ओके कंडिशनमध्ये आहे। ही आपली प्रायमरी स्टेज आहे। हा मॉस्किटो बॅटचा जो सर्किट आहे ह्या सर्किटवरती विशेष म्हणजे ही एक IC प्रोव्हाइड केलेली आहे। ही IC म्हणजे हा जो आपला बॅटरी आहे ह्या बॅटरीला कॉन्स्टंट करंट आणि कॉन्स्टंट व्होल्टेज देण्याचं काम ही IC ह्या ठिकाणी करत आहे।